या हत्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 10 जणांना पनवेल आणि वाशीमधनं अटक केली आहे। विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे याच्यासह 10 जणांना गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून अटक केली आहे। शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यामध्ये सहभाग होता हे तपासात निष्पन्न झाल्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे। शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सगळे आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रात्री हे गुन्हेगार लपलेल्या ठिकाणी छापा टाकला। यावेळी पनवेल पोलिसांची मदत घेतली गेली। या सगळ्या आरोपींना आता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आणि या सगळ्या प्रकरणात अटक झालेल्या विठ्ठल शेलारच्या राजकीय कनेक्शनबद्दल बऱ्याच चर्चा रंगतात। याबद्दलची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, हिंदुत्ववादी संघटनांनी काल पत्रकार परिषद घेऊन मोहोळची पाठराखण केली। तसंच तो गोरक्षक असल्याचा दावा केला। त्याच्या हत्येचा NIA तपास करण्याची मागणी केलेली होती। मग विठ्ठल शेलारला अटक झाली, ज्याचे भाजप सोबत संबंध आहेत। याची संगती सध्या कशी लावली जाते, कनेक्शन कसं लावलं जातंय? ज्ञानदा 2017 साली भारतीय जनता पक्षाकडून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी अशी पार्श्वभूमी असलेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना पक्षात प्रवेश द्यायला सुरुवात झाली आणि त्यातूनच हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या विठ्ठल शेलारला जामीन मिळत गेला आणि 2017 साली पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये या विठ्ठल शेलारला भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यांचं भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचं अध्यक्षपद देण्यात आलं। जाहीर प्रवेश झाला या विठ्ठल शेलारचा। दुसऱ्या बाजूला शरद मोहोळ देखील हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा गुन्ह्यांमध्ये जो येरवडा कारागृहामध्ये होता, त्याला देखील एकामागोमाग एक गुन्ह्यांमधून जामीन मिळत गेला। तो देखील बाहेर आला आणि पुढे आपण पाहिलं की शरद मोहोळच्या पत्नीनी स्वाती मोहोळनी देखील पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। या सगळ्यांचा पक्षाच्या वाढीला, विस्ताराला उपयोग होईल असा भाजपचा होरा होता। मात्र या गुन्हेगारी टोळ्यांमधला आपसातला संघर्ष, त्यांच्यातल्या व्यवहारांमधून होणारा रक्तरंजित संघर्ष भारतीय जनता पक्ष थांबवू शकला नाही आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत यामध्ये 24 जणांना अटक केलेली आहे आणि महत्त्वाची अटक ही विठ्ठल शेलारची आहे। विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांनी नामदेव कानगुडेच्या सोबत या शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला असा पुणे पोलिसांचा वहीम आहे। पुणे पोलिसांनी तसा दावा केलेला आहे। आज या आरोपींना न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात येणार आहे। एकीकडे पुणे पोलिसांचा तपास या दिशेने सुरू असताना पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन शरद मोहोळच्या हत्येमध्ये काही दहशतवादी संघटनांचा हात असू शकतो असा संशय व्यक्त केला। संशयच नाही तर थेट आरोप केला आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी NIA कडे सोपवण्याची मागणी केली। मात्र पुणे पोलिसांचा तपास गृह खात्याकडून होतोय, जे गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तो तपास असं सांगतोय की भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या शरद मोहोळच्या हत्येच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेला विठ्ठल शेलार हा कट रचण्यामध्ये आघाडीवरती आहे। त्यामुळे गुन्हेगारांना पक्षाचं किंवा जात धर्माचं लेबल लावणं कितपत योग्य आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।